पहा मित्रांनो, तुमच्यासाठी पुरावा आणलेला आहे। 1500 रुपये वाटप हे सुरू झालेलं आहे। 1500 रुपये भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेले आहेत। 3000 रुपये बोलले होते तुम्ही, पण 1500 आले का? 1500 आत्ता आलेले आहेत। 1500 तुम्हाला उद्या येतील, लक्षात घ्या। तुमच्या सर्वांनी जे कमेंट्स केले त्यांच्यासाठी अतिशय धन्यवाद आहे आपल्या चॅनलकडून तुम्हाला। आणि प्रत्येकाने कमेंट्स करा, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट्स करा, कारण मी आता तुम्हाला पुढे भरपूर कमेंट्स दाखवणार आहे। जवळपास आपल्याला 50 ते 60 कमेंट्स आलेले आहेत, म्हणून मी लगेच व्हिडिओ टाकत आहे। कारण पहिला टप्पा हा वाटप सुरू झालेला आहे। आता दुसरा टप्पा तुम्हाला दुपारी 2 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही कमेंट सगळ्या वाचू शकताय बघा, ह्या सगळ्या कमेंट्स मी तुमच्यासाठीच आणलेल्या आहेत। आता पूर्ण कमेंट्स ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक कमेंट्सवरती थँक्यू धन्यवाद असेल, आणि आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। बघा 1500 आले, अमरावती डिस्ट्रिक्ट वगैरे प्रत्येक जिल्ह्यांची नावं सुद्धा इथे या कमेंट्समध्ये सांगितलेले आहे। खूप उत्कृष्ट कमेंट्स केलेले आहेत, अशा कमेंट्स करत जा। 1500 आले तुमचा जिल्हा, 1500 आले तुमचा जिल्हा, किंवा 3000 आले तुमचा जिल्हा। कारण हे याच्यामुळे काय कळतं, सगळ्या आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना कळतं की कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे अजून येत आहेत। त्यामुळे लक्षात घ्या, जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला काही सांगणार आहे, ती जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे की दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे हे वाटप सुरू करणार आहेत। कारण खूप भरपूर जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना याची उत्सुकता आहे की पहिल्या टप्प्यात बघा, पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू आहे। दुसऱ्या टप्प्याचं वितरण तुम्हाला 2 वाजल्यापासून पुढे 2 ते 3च्या दरम्यान पुढे ते चालू झालेलं तुम्हाला दिसणार आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींना तिथं पैसे आता आलेले आहेत, काही टेन्शन घेऊ नका, वाटप हे सुरू झालेलं आहे। आता व्हिडिओ संपूर्ण पहा, मी तुम्हाला जे काही महत्त्वाचं सांगत आहे गोष्टी, कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत। आपण बघा, आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतोय की कोणत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे पैसे येणार आहेत। आपण जर बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं बघा, पहा मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यात जर आपण बघितलं तर पुणे, रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, मुंबई, ठाणे, पुढे आपण जर बघितलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांची समावेश आहे। लक्षात घ्या, हा जो निधी आहे तो 2 महिन्यांचा आहे। काही लाडक्या बहिणींना आता 1500 मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा, आता 1500चा मेसेज येईल तुम्हाला, परत 1500चे असे 2 मेसेज हे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, 2 हप्त्यांचे 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा। तुम्हाला जे काही लाडक्या बहिणी आहेत तिथं इथं सरसकट वाटप होणार आहे। तुम्हाला मी जिल्ह्यांची नावं सांगितली, कोणत्या बँकेत होणार आहे तर बघा, पोस्टाचं खातं, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मोजक्याच बँकेत होणार आहे। तर तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर पैसे आले असतील तर किती आले ते लिहा आणि तुमचा जिल्हा, कारण आपल्या जे दुसरे आपले जे सबस्क्रायबर आहेत यांना सुद्धा याची माहिती मिळू शकते। आणि व्हिडिओमध्ये पहा पूर्ण की आदित्य तटकरे मॅडमनी काही महत्त्वाच्या अपडेट्स ह्या संदर्भात दिलेल्या आहेत। आत्ताच त्यांनी मीडियाशी बोलताना काही महत्त्वाचे अपडेट्स तिथं दिलेले आहेत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया। सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरं तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली, आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली, पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला। मी ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आतापर्यंत जवळपास 2,63,00,000 इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले। वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं, आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय, मी सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला, त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 1,97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला। ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत। जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला, तो त्याच वेळेला स्क्रुटिनीमधून आम्ही बाद केला। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला। त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो। मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती। या व्यतिरिक्त सुद्धा
प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो. त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो. ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतली किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिधा असेल किंवा इतर ज्या योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात. आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं. त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जे संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत. या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत. या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली. आपल्याला RTO विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो. मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे. ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे 50 लक्ष महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं, बँकचं अकाउंट. आणि कुठल्याही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास 50 लक्ष महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती. त्यामुळे जसे जसे अकाउंट आधार सीडेड होत जातात तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे. जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे. म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात